नमस्कार, मी सचिन पवार. मनपूर्वक स्वागत आहे आपलं शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 15,000 पदभरती होणार आहे. या भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देखील देण्यात आली आहे. हे आपणास सर्वांस ठाऊक आहे. या भरतीबाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे. 5 जिल्ह्यांची रिक्त पदे भरावयाची माहिती समोर येत आहे. चला तर पाहूयात हे कोणकोणते जिल्हे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात कोणत्याही क्षणी प्रसिद्ध होऊ शकते. काही जिल्हे आहेत त्यांनी आपल्या रिक्त पदांची माहिती अपडेट दिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा. तर तुम्ही पाहू शकता खाली बघा, खालच्या साईडला पोलीस अधीक्षक धाराशिव असं लिहिलेलं आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत त्याची माहिती समोर आली आहे. सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीकरिता पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव आस्थापनेवरील रिक्त झालेल्या पदांची कप्पीकृत आरक्षणाबाबतची माहिती. विद्यार्थी मित्रांनो, ही जी माहिती समोर आली आहे ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावयाची जाहिरात नाही आहे. जाहिरात येणे अजून बाकी आहे. या माहितीमध्ये पदसंख्या ही अधिक वाढू शकते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई पदाच्या 123 जागा रिक्त आहे. या माहितीमध्ये तुम्ही आरक्षणानुसार व प्रवर्गानुसार सर्व पदांची संख्या पाहू शकता. रिक्त पदांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दुसरा जो जिल्हा आहे मित्रांनो तो आहे पोलीस अधीक्षक बीड. तर बीड जिल्ह्यात एकूण पदसंख्या 174 पोलीस शिपाई पदसंख्या रिक्त आहे. तुम्ही प्रवर्गानुसार पाहू शकता किती जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर तिसरा जिल्हा जो आहे तो आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय. तुम्ही पाहू शकता मीरा भाईंदर पोलीस शिपाई पदाच्या 843 जागा रिक्त आहेत. प्रवर्गानुसार तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. या जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई पदाच्या 53 जागा रिक्त आहेत. प्रवर्गानुसार तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 5वा जो जिल्हा आहे तो आहे सोलापूर ग्रामीण. तर सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यामध्ये 92 जागा रिक्त आहेत पोलीस शिपाई पदाच्या. प्रवर्गानुसार तुम्ही पाहून घ्या. मित्रांनो, ही जी माहिती समोर आली आहे या माहितीमध्ये अजून पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तर पदांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. त्याच्यामध्ये मीरा भाईंदर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस, त्याच्यानंतर बीड पोलीस, त्याच्यानंतर धाराशिव पोलीस व त्याच्यानंतर सोलापूर ग्रामीण अशी 5 जिल्ह्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. मित्रांनो, चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर लगेचच आपल्या चॅनलवर अपडेट दिली जाईल. तोपर्यंत धन्यवाद.